नमस्ते किसान साथियों, मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ बुल्ढाना। एक्चुअल अभी ये बुल्ढाना में नहीं हूँ, अकोला अकोला चांगलवाड़ी तालुका टेल्हारा। और यहाँ पे नए फार्मर जुड़े हुए हैं। एक्चुअल नए फार्मर जब जुड़ते हैं ना तो पूरी गाइडलाइन लेकर आगे बढ़ते हैं। तो पूरी गाइडलाइन का मतलब ये होता है कि खेत में पैर रखने से पहले ही ये चीज़ें देखने के लिए मिलती है। इसे शेवरी बोलते हैं नॉर्मल भाषा में। और इस दिशा में ये गन्ना घास लगाई हुई है ताकि आने वाली गर्म लू जो है इस दिशा से वो खेत के अंदर एंट्री ना कर पाए। दूसरा, पौधा प्लांटेशन बीच में किया हुआ है। जाहिर सी बात है कि बाहर इतना प्रोटेक्शन है तो अंदर में केला का जो क्वालिटी है वो अच्छा ही रहेगा, क्योंकि फार्मर की प्रैक्टिस जो है वो बाहर से ही पता चलता है कि उनकी प्रैक्टिस में अंदर में क्या मज़ा आने वाला है। अभी आप देखोगे तो पूरा प्लॉट एक सिमिलर पौधे का नीचे का स्ट्रक्चर आप देखोगे तो ऊपर तक पूरा रेडिश है और ऊपर ग्रीनरी काफ़ी अच्छी है और फ्लावर लगभग आ चुका है। किसान अंदर है, ये भाई उनके साथ में है। एक्चुअल रिटायर्ड फौजी है और खेती में काफ़ी अच्छी रुचि रखते हैं। हर जगह पे आप देखोगे ना तो सुअर की वजह से कितना भी कुछ भी प्रोटेक्शन करो, सुअर आ ही जाएंगे। बंच बाम्बू लगा दिया है। किसान को लगता है कि पौधा गिर पड़ नहीं हो इसके लिए थोड़ा किसान का परिचय मैं करवा देता हूँ आपको। नमस्कार। नमस्कार। आपका परिचय बताइए, हम लोग कहाँ पर हैं? राजेश सीताराम शेळके, चांगलवाडी चांगलवाडी, तेल्हारा तालुका तेल्हारा, जिल्हा अकोला। लागवडीची तारीख कधीची आहे आणि रोपं कोणती लागवड केलेली आहे? लागवडीची तारीख 18 ऑगस्ट 18 ऑगस्ट 2024। CKG9 बनाना प्लांटेशन केलेलं आहे। आता लगभग तुमची फर्स्ट लागवड आहे आणि पहिल्या वेळेस लागवड केलेली आहे। तर काही प्रॉब्लेम आहेत, जसं आता किडी निष्वड तर चांगली येते आहे, चांगली आहे ना? हा, तुम्ही जे मला क्वेश्चन केलेले होते आणि आपण लागवडीच्या आधी जे तुम्हाला कन्फ्युजन होतं की मी कोणती व्हरायटी घेऊ, कारण इथं व्हरायट्या फार तुमच्याकडे प्रचलित होत्या। हा प्रत्येक व्यक्तीला विचारणार तर प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी व्हरायटी आहे, बरोबर। पण तुम्ही विश्वास केला आणि विश्वास केल्यानंतर मला माहिती होतं की तुमची प्रॅक्टिस चांगली राहणार आहे। तर हे शेतकऱ्याच्या मेहनतीचं फळ हे सोबतच दिसतं आहे। इथं आता तुम्ही बंच मॅनेजमेंट केलेलं आहे, परंतु येणारा जो सूर्याचा प्रकाश आहे ह्या केळीवरती पडल्यानंतर इथं सनबर्निंग होईल, बरोबर। वरती टॉप वरती पण सनबर्निंग होईल। आता हा जो पत्ता आहे हा आजच्या कंडिशनला वरच्या टॉपला सनबर्निंग होऊ देत नाही आहे, पण काही विशिष्ट काळाच्या नंतर, जसा हा आज फ्लावर आलेला आहे, हा फ्लावर येऊन याला वेळ झालेला आहे, बरोबर। तर हे बघा, हे सुकायला लागलं, हे सुकल्यानंतर वरनं बर्निंग होईल, सनबर्निंग। तर ती बर्निंग व्हायला नको म्हणून करायचं काय, याच्यावरती पेंड्या ठेवायच्या। पेंड्या म्हणजे काय, हे जे आजूबाजूला झुकलेले जे पानं आहेत याला कट करायचे। कट केल्यानंतर एक 5-7 पानांना एकत्रित बांधायचं आणि याच्या टॉप वरती खाली सटकणार नाही असं वरती ठेवायचं आणि ह्या बाजूने थोडेफार पत्ती याच्यावरती येऊन जाईल असं करून घ्यायचं। म्हणजे हा जो प्रकार आहे इथं हा बर्निंग होणार नाही, ओके। कारण तुमच्या मेहनतीला चांगलं फळ आलेलं आहे ही मी मान्य करतो। CKG9 प्लांटेशन ह्या गोष्टी त्या प्रायमरी असतात ज्या सुरुवातीला मी दिल्या तुम्हाला। आज फळाची साईज, संख्या आणि ह्या गोष्टी ह्या सगळ्या तुमच्या प्रॅक्टिसनुसार येतात, बरोबर। घड वगैरे एकदम चांगले आलेले आहेत। आता लगभग जर आपण बघितलं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पंजे आलेले आहेत। लगभग जर झाडाच्या स्टमची साईज जर बघितली तर तुमचं 40+ आहे, बरोबर। स्टम हा पूर्ण 40च्या वरती आहे, तर 40च्या वरती आहे म्हणजे लगभग तुम्ही याला 10 पंजे ठेवू शकता।
10 पंजे ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10वा, हा 11वा पंजा असाही याला बारीक किडा आलेले आहेत. बरोबर. आता तुम्ही बघितलेलं असेल एखादी झाडाची क्वालिटी जर का पुअर झालेली असेल, न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर का एखादी शेतकऱ्याकडून पुअर झालेलं असेल तर त्याला 8च पंच आलेले असते. 8व्याला सुद्धा बारीक किडा आलेले असते. म्हणजे न्यूट्रिशनचा साठा तिथं संपला. बरोबर. आता हा असा बंच मॅनेजमेंट करून हा बंच तोडून घ्यायचा. याला थोडं अजून खाली येऊ द्या, 1-2 पान, नंतर तोडून खाली टाकून द्यायचा. तेच मला थोडा डाऊट होता की हे जर मोठं होईपर्यंत रोज द्यायचा आहे की थोडस खाली येऊ द्यायचं याला अजून 1-2 पान, मग नंतर त्याला दंडाला तोडून घ्यायचं. बरोबर. काही प्रॉब्लेम नाही. आता केळांची संख्या जर म्हटली आपण लगभग तर केळांची संख्या मोजून बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 32 केळं आहेत पहिल्या पंजावरती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 2 26. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 22 केळं. 2 3 4 5 6 7 8 9 10 20. म्हणजे एक टॉलरन्स मध्ये जर बघितलं आपण 10 पंजांपर्यंत तर 32 26 22 20 18 16 16 14 14 म्हणजे लगभग 200 केळांची संख्या तुमच्या याच्यामध्ये आहे. कारण ऑगस्ट मध्ये लागवड झालेली आहे तर पहिल्या 10% मध्ये फ्रुटिंगची अवस्था जी असते, चांगलं न्यूट्रिशन मॅनेजमेंट झालेलं जर असलं तर 160 फ्रूट ठेवायचे. जर का थोडंसं पुअर मॅनेजमेंट झालेलं असलं, झाडाची साईज झालेली नसली, घडाची साईज जर आलेली नसली तर मग 140 केळं ठेवायचे. आणि अशा जर थर्डचं जर केळं असलं तर 10वा पंजा आणि 9वा पंजा नाही, तुमच्या फ्रूटची संख्या मोजायची. कमीत कमी तुमच्या अशा थर्डला तुमचं 160 पासून 200 केळांपर्यंत सरसकट केळं ठेवून द्यायचे. प्रत्येक घडाला केळं मोजणे हे बंधन नाही आहे. आपल्याला टेंटेटिव्हली घड बघितल्यानंतर लक्षात येतं की याला किती केळं असतील आणि त्या अंदाजानुसार मग आपण केळीची संख्या ठेवून घ्यायची. कारण प्रत्येक घडाला केळं मोजणार तेवढा आपल्याजवळ टाइम नाही. बरोबर. मग एक 9 10 9 10 9 10 फण्या तुम्ही ह्या ठिकाणी ठेवा. 9 10 9 10 ठेवा. मग नंतरचा जो शेवटला टप्पा येईल त्याला 8, म्हणजे मग ती सिमिलर कटिंग येईल तुमची. बरोबर. बाकी सगळं व्यवस्थित आहे. न्यूट्रिशन मॅनेजमेंट आणि पाण्याचा जो रेशो आहे तो जसा तुम्ही आतापर्यंत पाळत आलेले आहे तसाच पाळा. कारण तुमचं पाण्याचं नियोजन सुद्धा बेटर आहे. फक्त जमीन जी वरती खाली आहे त्या ठिकाणी जे झाडं मागे पुढे झालेले आहेत, जे छोटे आहेत, त्याला छोटा बेसल डोस टाकून घ्या. प्रति झाडाला एक 40 ग्रॅम तुमचं डीएपी, एक 40 ग्रॅम तुमचं पोटॅशियम घ्या आणि अमोनियम सल्फेट घ्या, त्याच्यात 20-25 ग्रॅम, आणि एवढं शेणखत घ्यायचं, सगळं मिक्सचर करायचं आणि एवढी मूठ त्या झाडाजवळ जिथं पाणी पडतं तिथं टाकून ठेवायचं दोघ्या बाजूला. म्हणजे त्याला तो एक्स्ट्रा पुशअप मिळेल. ठीक आहे. ते झाडं न काही करताना त्याचं ऍप्लिकेशन करून वरती निघून जाते. बाकी सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला व्हरायटी बद्दल किंवा मी जो विश्वास दिलेला होता तुम्हाला, आजच्या 8-9 महिने झाले असतील तुमच्याकडे भेटून, तुमच्या घरी बसून सर. बरोबर. तर त्या विश्वासाला खरी पात्र झाले की नाही झाले? पात्र झाले. बरोबर. मी याच्यामध्ये हे सांगत नाही की माझ्या व्हरायटीची ह्या आहे. याच्यामध्ये मी प्रत्येक वेळेला एकच सांगेल की 90% हा तुमच्या मेहनतीचा वाटा आहे. हे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात घेऊन पुढे जायला पाहिजे. ओके.